त्या मुळशी पॅटर्न आधी पुनीत बालन कुठं होते आणि नंतर एकदम पुनीत बालन ग्रुप सगळीकडे दिसायला लागला. तुम्ही कधीच भडकत नाही? कधीच नाही. मगाशी तुम्ही बोलता बोललात की तुमचे वडील आणि धारीवालचे हे मित्र होते. मग ये दोस्ती रिश्ते में कैसे बदल गई बाद में? ही आहे की द स्कूल विच इज रन इज फॉर द सिव्हिलियन्स. नो आर्मी चाइल्ड इज अलाउड इन दॅट स्कूल. बरं. तर अलीकडे लोकांना असे सिनेमे बघायची सवय आहे, लार्जर दॅन लाईफ. तर ते थिएटरमध्ये जातात, नाहीतर मग OTT याची वाट पाहतात. हे चॅलेंजिंग वाटत नाही तुम्हाला मराठीसाठी? तुम्ही बिझनेस माइंडनं काम करता. जग्गू जुलियट का चालला नाही असं वाटतं? 30% तू गव्हर्नमेंटला भर, 40% इज मोर देन इनफ फॉर यू टू लिव्ह अ लक्झरी लाईफ, आणि 30% हे परत समाजात. पण गेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये असं दिसलं की तुम्ही थेट पाठिंबा दिलात मुरलीधर मोहोळांना. राजकारणात पुढे मी जाईल नाही जाईल ही अजून माझ्या. पण तुम्हाला असं वाटत नाही की जायला पाहिजे, चांगलं काम करता येईल, लोकांबरोबर राहता येईल? 100% जायला पाहिजे. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे विशेष पाहुणे आहेत. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची खरं तर गरज नाही, पण पुण्याबाहेरच्या अनेकांना हा प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती इथं का, ते मी तुम्हाला यथावकाश सांगेनच. स्वागत करूया पुनीत बालन यांचं. पुनीतजी, मी तुमचं खूप स्वागत करतो. नमस्ते. आणि एक औपचारिकता म्हणून आम्ही आमच्या गेस्टला एक भेट देत असतो नेहमी, ते मी देतो आणि मग आपण गप्पांना सुरू करूया. पुणे कॉटन कंपनीकडून छोटीशी भेट आहे. थँक्यू. आणि अश्मन पेबल्सतर्फे हा एक छोटासा पेबल टी लाईट दिवा आहे, तर तुम्हाला आवडेल अशी आशा वाटते मला. तर स्वागत तुमचं. पुनीत बालन हे नाव पुणे आणि परिसरामध्ये अजिबात नवीन नाही आहे. खरं तर तुम्ही सिनेरसिक असाल तर तुम्हाला हे नाव माहीत असेल, तुम्ही क्रीडारसिक असाल तरी तुम्हाला नाव माहीत असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योगपती म्हणून पुनीत बालन आता सुपरिचित आहेतच. पण त्या पलीकडचा माणूस म्हणून पुनीतजींबद्दल मला खूप कुतूहल वाटतं. मला ते जाणून घ्यायचं आहे. मला जे आठवतं आहे तेव्हा पुनीत बालन हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते मुळशी पॅटर्नच्या वेळेला, कारण मी त्यावेळेला सिनेमा कवर करत होतो आणि मी ABPला होतो. आणि मग मुळशी पॅटर्न करतो प्रवीण. कोण करते तर पुनीत बालन करतात, बालन ग्रुप. तेव्हा हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं. त्याच्या आधी मला हे नाव माहीत नव्हतं. आता तो कधी पिक्चर आला असेल, एक 2018 पकडूया आपण, 17-18 पिक्चर आला होता. तर त्यानंतर 23 नोव्हेंबर 2018 ये बात प्रोड्युसर. तर तेव्हापासून पुनीत बालन समोर यायला लागले आणि आता पुनीत बालन सगळीकडे दिसतात. मला असा प्रश्न पडतो, पहिलाच प्रश्न, की त्या मुळशी पॅटर्न आधी पुनीत बालन कुठं होते आणि नंतर एकदम पुनीत बालन ग्रुप सगळीकडे दिसायला लागला. हे जे चेंज आहे इतका मोठा, हा कसा झाला? पहिला प्रश्न हा की याच्या आधी तुम्ही कुठं होता, काय करत होता, आणि मग त्यानंतर एकदम पुढे कसे काय आला? नाही, ह्याच्या अगोदर पण पुनीत बालन किंवा पुनीत बालन ग्रुप किंवा एस बालन ग्रुप, कारण पेरेंट कंपनी ही एस बालन ग्रुप होती. करेक्ट. आज मोर दॅन 3 डेकेड्स जे म्हणू की पुण्यात कन्स्ट्रक्शन असेल, IT असेल, ह्या क्षेत्रात होतोच आपण. पण एंटरटेनमेंट किंवा प्रोडक्शन ऑफ मूव्हीज, स्पोर्ट्स याच्यात आम्ही नव्हतो. बरोबर. ती प्रोडक्शन ऑफ मूव्हीज ही नेहमी एक काय म्हणतात पॅशन म्हणून होता. स्वप्न, फॅन्टसी, पॅशन. ओके. बट ती फॅशन म्हणूया की इट टर्न इन टू बिझनेस मॉड्यूल, आणि त्याचं मूळ कारण होतं मुळशी पॅटर्न. बरं. पुनीत बालन स्टुडिओज जी आमची एंटरटेनमेंट कंपनी आहे, 2014ला फॉर्म केली होती. बरं. पण कधीही राईट स्क्रिप्ट आपल्याला भेटली नाही, आणि योगायोग एक सेलिब्रिटी क्रिकेट लीगची मॅच मी आणि प्रवीण सोबत खेळत होतो. मॅच झाल्यावर आम्ही डेक्कनला जिमखानाच्या कॅन्टीनला बसलो होतो. तेव्हा चहावर आणि बन मस्का खाताना त्यांनी सांगितलं की माझ्याकडे सर एक अशी स्क्रिप्ट आहे, आणि असं त्यांनी जस्ट ब्रीफमध्ये मी यांना ऐकव मला. मग त्यांनी ऐकवलं, आणि आय थिंक त्या स्क्रिप्टमध्ये एक दम होता, आणि मोर दॅन दम एक सोशल मेसेज होता फॉर दी सोसायटी. आणि त्या क्षणी मी त्याला येस सांगितलं. पण जे तुमचा प्रश्न आहे की मुळशी पॅटर्नच्या अगोदरची स्टेजला मी कुठे होतो, करेक्ट, तेव्हा एक चांगला उद्योजक म्हणून माझ्या वडिलांकडनं मी शिकत होतो. ॲट एज ऑफ 16 मी ऑफिस जॉईन केलं. बरं. तेव्हापासून हे करत होतो, आणि मेनली IT असेल, कन्स्ट्रक्शन असेल, ह्या गोष्टी मी बघत होतो.
आता तुम्ही विषय काढला की 16व्या वर्षापासून तुम्ही जॉईन केलं, तर काय करत होता 16व्या वर्षी, काय काम लावलं वडिलांनी? हां, ती पण एक स्टोरी अशी की 16 वर्ष जेव्हा मी म्हणलं की मला बिझनेसमध्ये यायचं आहे, कारण त्याचं कारण हे की माझ्या वडिलांची स्टोरी लोकांना माहिती नाही जास्ती. बरं. वयाच्या 11 वर्षी घरातून ते पळून आलेत. बरं. त्यांना शिक्षा त्यांच्या वडिलांनी दिलेली, नापास झाले, त्यांना झाडाला बांधलं, म्हणून त्यांना ते सहन नाही झालं. कुठल्या तरी ट्रकमध्ये बसले आणि त्यांना माहिती नाही पुढे चालले, ते पोचले पुण्यात. कुठून आले ते? मदुराई. मदुराईवरून. बरं. आणि पुण्यात आल्यानंतर KM हॉस्पिटलच्या समोर एक हनुमान मंदिर आहे, तिकडे 2-3 दिवस ते तिकडे राहिले. लँग्वेज बॅरियर होती, कारण मदुराईवरनं डायरेक्ट स्ट्रेट पुणे. ट्रकवाल्यांनी सांगितलं इथे काही साऊथ इंडियन लोक असतात, तर तुम्ही इथे राहा, भेटा कोणाला भेटायचे तर. तेव्हा एक आजोबा होते, तेव्हा साऊथ इंडियन मेस लॉज होती वास्तव्यपेठला, त्यांचे ओनर्स होते. त्यांनी ह्यांना पाहिलं की 3-4 डेजपासून तो इकडेच आहे, तर काय करावं. मग ते बोलले त्याच्याशी. मग त्यांना, माझ्या वडिलांना त्यांनी हॉटेलमध्ये जॉब दिला. त्यांनी कॅफे तिकडे काही वर्ष केले. मग कॅफे डिलाईटला केली. मग बाईंग अँड सेकंड हँड ऑफ 2 व्हीलर्स केली. मग ही वॉज सोल 118 एनी प्रीमियरचे सोल डिस्ट्रीब्युटर होते. अरे वा. आणि माझे सासरे जे आहेत त्यांचं पण थोडी स्टोरी सिमिलर लाईन्सवरच होती. तर संध्याकाळी त्या वयात ही वॉज 11, सासरे 14, संध्याकाळी सायकलवरती बिडी विकायची. तेव्हाची मैत्री त्यांची? तेव्हाची मैत्री. अच्छा. तर सांगायचं हे म्हणजे सासरे कोणात माहिती आहेत का तुम्हाला? बाय द वे, माहीत नसेल तर ते फार मोठं नाव आहे, रसिकलाल धारीवालजी. हो. तर तेव्हा म्हणजे हे लोकांनी एक स्ट्रगल पाहिली. बरोबर. आणि मला माहिती होतं की माझी जर्नी काय एवढी सोपं नसणार आहे. ते म्हणतो ना, बॉर्न विथ अ गोल्डन स्पून. असं नव्हतं? तसं नसतं. कसं काय? हां, त्याचं कारण ही की वयाच्या 16 वर्ष मला वाटलं की मी आता साईड बाय साईड बिझनेस पण बघेल आणि एज्युकेशन पण चालू राहील. आणि मी त्यांना वडिलांना आधीच 10वी पास झालं, तर मी फक्त ग्रॅज्युएशन करणार, मी काही MBA करणार नाही, ते आपल्याला झेपतच नाही. तर ते म्हणले, अरे तुझी आई शिक्षिका आहे, टीचर होती ती टीचर होती, तर ही अशी असताना तू असं बोलतो. म्हणलं हो. म्हणलं माझ्याकडे वॉकिंग टॉकिंग MBA आहे ना समोर, ती गरज काय MBAची. वा. तर एज ऑफ 16ला जेव्हा मी जॉईन झालो, तर मला वाटलं मस्त कॅबिन बिबिन देतील मला, म्हणतील आता हे इथे डिरेक्टरशिप, इथे सायनिंग, इथे काही तसं त्यांनी केलं नाही. 2 वर्ष मला बाहेर पाठवलं. आमचे जे आर्किटेक्ट होते विकास भंडारी म्हणून, ज्ञानेश्वर पादुका चौकात त्यांची ऑफिस असायची, तिकडे 2 वर्ष मला काम करायला लावला ऑन सॅलरी बेसिस. कसलं काम केलं तुम्ही? मी बेसिकली आर्किटेक्ट फॉर्म, मी कॉमर्स ग्रॅज्युएशन कॉमर्स स्ट्रीममध्ये, तर काही संबंधच नव्हता, कारण आर्किटेक्चर आणि माझं काय. पण त्याच्यातही, कारण आमचा कोर बिझनेस कन्स्ट्रक्शन आहे, तर प्लॅन सँक्शनिंग कसं होतात PMCमध्ये किंवा गव्हर्नमेंट लायझनिंग काय करायचं, आणि थोडी आर्किटेक्चरल नॉलेज ती त्यांच्याकडनं मी घेतली. अँड आफ्टर दॅट ॲट एज ऑफ 18, वेन आय टर्न 18, मग त्यांनी मला इकडे परत बोलवून घेतलं. आणि पण इथे पण अशी कुठली त्यांनी सुविधा नाही दिली की VVIP सर्व्हिस किंवा म्हणतो ना आपण की कॅबिन, किंवा आय वॉज इन कॉमन एम्प्लॉईज. तिकडे बसून काम करून वॉट एव्हर मार्केटिंग असेल, लायझनिंगचे काम असतील, हे असतील, फायनान्सची त्यांनी कधी तिजोरीची चावी माझ्याकडे दिली नाही. हे किती महत्त्वाचं आहे. हां, कधीही नाही. आणि आम्ही टिल हिज लास्ट ब्रेथ फायनान्सची जी चावी होती, इट वॉज विथ हिम ओनली. हां. सो डीप, हे खूप महत्त्वाचं आहे. हां, अनेक वर्ष ह्याच फील्डमध्ये होतो. मग IT कंपनी स्वतःची मी फॉर्म केली, which got into finally 2010 it went into a JV with Spain company called IDIADA, world's largest automotive company, त्यांच्यासोबत. सो दीज आर द थिंग्स. सो जे तुम्ही म्हणताय की 2018च्या अगोदर कुठे होतो, तर ह्या सगळ्या उद्योग आणि धंदेत मी होतो, म्हणून तेव्हा तुम्हाला मी दिसलो नाही. पण तुमचं आत्ता बोलता तुम्ही बोललात की शिक्षण फार नको मला, MBA वगैरे काय व्हायचं नाही मला, असं तुम्हाला एकीकडे वाटत होतं. पण एकीकडे तुम्ही खरं तर मोठे उद्योग सुरू केले आणि आता नावारूपाला आलेलं आहे ते. हे कॉम्बिनेशन कसं झालं? म्हटलं तर शिक्षणामध्ये फार, त्या शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही, पण तुम्ही ते उभं तरी केलं. मग हे जे बाळकडू असतं किंवा हे जे संस्कार असतात, हे कुठून मिळालं तुम्हाला? ही एकतर
संस्कार म्हणजे आय थिंक सी नथिंग म्हणतो ना अगेन्स्ट एज्युकेशन माझं काय नाही आहे, पण आय थिंक थेरॉटिकल नॉलेज जेवढी गरज आहे तेवढीच घ्यावी. बरं. सर्वात जास्ती जी बेनिफिट मला दिली ती ऑन ग्राउंड प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल फील्डमध्ये काम करणं. त्याच्यातून जे मला ग्रास्पिंग झाली किंवा गोष्टी मला शिकता आला ती खूप माझे प्लस पॉईंट झाले. याच्यामध्ये वडिलांसोबत तुम्ही किती वर्ष काम करत होता? वयाच्या 18 वर्षापासून अंटिल ही किती वर्ष ऑलमोस्ट पास्ट अवे. तर ही पास्ट इन 2018. सो 2004 यू कॅन से 2002. पण या सगळ्या काळामध्ये वडिलांनी दिलेले मंत्र कुठले आहेत जे तुम्हाला वाटतं की हे मला आयुष्यभर उपयोगी पडतात आता सुद्धा? कितीही मोठा झाला तरी ग्राउंडेड राहा. बरं. आणि नम्रतेने वाग, ही एकच त्यांनी सांगितलं. तुम्हाला असं म्हणतात की इतकं मोठं झालं की पाय वर उचलले जातात, ग्राउंडेड राहत नाहीत माणसं. हे इतकं अवघड आहे का ग्राउंडेड राहणं? नाही अवघड. आय थिंक इट इज जस्ट म्हणू की ती परसेप्शन लोकांना किंवा जे कधी कधी ह्याच्यात मी म्हणतो की का जमिनीवर पाय राहत नाही लोकांचं जेव्हा ते मोठं होतात. कारण आय थिंक कुठेतरी युअर पर्सनॅलिटी जी आहे, माणसाची जी पर्सनॅलिटी आहे, इट इज टेकन ओव्हर बाय हिज इगो और ॲरोगन्स. तुमच्या बाबतीत असं झालं नाही? अजिबात नाही. कसं काय? कारण आय थिंक संस्कारच तसे होते ना घरात. इगो तर प्रत्येकाला असतो. इगो आहे, आज इगो असून उपयोग. आणि मला खात्री की तुम्ही जेव्हा इतक्या सगळ्या व्यवसायामध्ये हात घातलेला आहे, सिनेमा, पाणी, खेळ, इतर अनेक सगळे, तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी असं होत असेलच नाही की इगो हर्ट होतो आपला, की समोरच्यामुळं म्हणा. तर तुम्ही हे ग्राउंडेड कसं राहता? सी आय थिंक याच्यात मूल आय थिंक ही स्वभाव जी आली आहे माझ्याकडं, मला की ते माझ्या आईकडनं आली. कारण ती सर्वात पेशन्स जे म्हणतो ना, सर्वात मोठं गुण तिचं होतं. कुठल्याही सिच्युएशनला ती कधीही इमिजिएट रिॲक्ट नाही करायची. बरं. ती थिंक करायची आणि आफ्टर थिंकिंग द रिॲक्शन यूज टू हॅपन ऑर वॉट एव्हर करायचं असं. तर आय थिंक आय हॅव लर्न दिस त्यांच्याकडनं. आणि सर्वात इम्पॉर्टंट हीच आहे की पेशन्स आणि किपिंग युअर सेल्फ काम. दॅट इज अति काही संकटात पण जाऊ शकतो. पण आता तुम्ही इतकं काम करताय, असा एखादा किस्सा सांगू शकाल का की या सगळ्या प्रवासामध्ये एक सिच्युएशन अशी झाली होती की मी खूप तापलो होतो आणि बियॉन्ड माझ्या हाताबाहेर गोष्टी चालल्या होत्या व्यवसायामधल्या, पण मला त्या क्षणी असं वाटलं आणि मी हे केलं आणि ह्या गोष्टी घडल्या, असं सांगू एखादा किस्सा सांगू शकाल आठवणीतला? फॉर्च्युनेटली अशी कधी किस्सा घडली नाही आणि कधी कुठलीही सिच्युएशन आली तर मी पण कधीही रिॲक्ट करत नाही इमिजिएट. मी शांत असतो. कोणी आता एक्झाम्पल घेऊ की इन व्यवसायातच काय सपोज खूप एक केस चालू आहे आणि केसमध्ये काही गोष्टी विरोधात गेल्या. करेक्ट. तर माझी लॉयर जेव्हा येतील किंवा ऑफिसचे लोक येतात की नाही हे असं असं झालं, तर मी फक्त नोटीस घेतो. मी म्हणतो ठीक आहे, मी सांगतो नंतर काय करायचं. आणि मग 1-1.5 तासाने मी त्यांना बोलून सांगेल की थंडा करके खाएंगे. हां, बरं. शांत होऊन थंड डोक्यावर बर्फ ठेवून, नेहमी डोक्यावर बर्फ आणि जिभावर साखर. तुम्ही कधीच भडकत नाही? कधीच नाही. कधीच नाही? माझे ट्रिगर पॉईंटच खूप रेअर आहे. ती खूप म्हणजे खूप रेअर. काय आहे ट्रिगर पॉईंट? काय आवडत नाही तुम्हाला? पेशन्स. मला म्हणजे एवढी टचवूड एवढी देवानी ती पेशन्स दिली आहे की मला कोणी ट्रिगरच नाही करू शकत. पण सोसायटीमधली कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नाही? हे झालं की मला आवडत नाही, मी असतो शांत, पण हे आय कॅनॉट टॉलरेट, असं काय आहे? पुनीत बालनना कुठली गोष्ट जास्त आवडत नाही, चिडवते? मला असं नाही वाटत कुठल्या गोष्टी मला चिडवते. सी सोसायटीमध्ये जी गोष्टी होतात यू कॅनॉट कंट्रोल इट. इट इज बियॉन्ड युअर कंट्रोल अंटिल इट इज अंडर युअर. तर मला असं कधीही नाही वाटत की मी कधी चिडेल कुठल्या गोष्टीवर. हां, कुठल्या गोष्टी आता XYZ घडेल सोसायटीमध्ये तर मी म्हणेल की इफ वाईट झाली असेल तर मी म्हणेल वाईट झालं आहे, याच्यात असं असं XYZ ज्यांचं असं प्रशासन असेल किंवा पोलीस असतील किंवा नागरिक असतील हुएवर, त्यांनी असं असं करायला नाही पाहिजे होतं. बट मी कधीही ओव्हर रिॲक्ट होत नाही आणि कधी होणार पण नाही. ओके. मगाशी तुम्ही बोललात की ग्राउंडेड राहायला आवडतं तुम्हाला, तुम्ही खूप साधे सिम्पल आहात. खरं तर आता मी तुमच्याशी बोलतोय म्हणून मला असं वाटतंय, पण बाहेरून जेव्हा मी रस्त्यावरून तुमच्याकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं पुनीत बालन ग्रुप किती मोठा आहे, म्हणजे या माणसापर्यंत मी कसा पोहोचेन. लेमॅनला असंच वाटतं की मी कसं पोहोचू या माणसापर्यंत. कारण तुम्ही हळूहळू एका स्टेजला गेलेला असता,
वर पोचलेला असता आणि म्हटलं तर जमिनीच्या पेक्षा वरच असतं ते सगळं. तर हा जो बॅलन्स आहे, म्हटलं तर तुम्ही ग्राउंडेड आहात, म्हटलं तर सामान्य माणसासोबत तुम्हाला इंटरॅक्शन करायला आवडत असेल, तुम्ही नेहमी असताच वेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, पण हा जो अंतर वाढत जातं की तुम्ही खूप मोठे मोठे होत जाता आणि मग माणसं लहान लहान होत जातात, हा बॅलन्स तुम्ही कसा साधता, कसं करता? नाही म्हणजे हे मी मोठा झालो तरी शेवटी मी मनुष्यच आहे ना, त्याच्यात काय वेगळं गुण नाही, माझा मनुष्य गुणच आहे. बरोबर. हां, आणि समोरचं किती हे मी माणसाला ही कधी नाही करत की कुठल्याही स्टेजला मी नाही बघत की हा कोण आहे, ह्याची म्हणजे आज किती आहे, म्हणजे स्टेटस काय त्याची. तो लहान असेल तरी आज उदाहरण घ्या, मी कालचं उदाहरण सांगतो. सांगा. काल मी रुबी हॉलला गेलो होतो डॉक्टर ग्रांटला भेटायला, बरं. आणि आमचं काही गोष्टी तिकडे चालू आहेत डोनेशनचं, त्यांना भेटायला मी गेलो होतो. बाहेर येताना 3-4 लोक तिकडे उभे होते. त्याच्यात एक थोडं अपंग, थोडं डिसेबल्ड माणूस होता. त्यांनी हाक मारली. मी थांबून त्याच्या हातात हात घालून त्याच्याशी बोललो की काय अडचण आहे का, हॉस्पिटलमध्ये काय पाहिजे का सांग. मग त्यांनी सांगितलं. मग लगेच मी तिकडच्या तिकडे त्यांच्या डिसाईड जे पण हेल्प करू शकलो असं. तर कुठल्याही स्तरातला माणूस असेल तर आपण हे नाही बघत की त्याची स्टेटस काय, की तो काय आपल्यासाठी उद्या फायदाशी होईल किंवा हे नाही. सगळे इक्वल आहे आणि सगळ्यांना मदत करणं किंवा सगळ्यांना भेटून प्रेमाने बोलणं, हेच संस्कार आय थिंक हे माझ्या आईने दिले. वा. मगाशी तुम्ही बोललात की तुमचे वडील आणि धारीवालचे हे मित्र होते आणि मग ते सायकलवरनं सिगरेट बिडी वगैरे विकायचे आणि चरितार्थ चालवायचे. मग ये दोस्ती रिश्ते में कैसे बदल गई बाद में? ते म्हणतात ना 18 years ऑफ कोर्टशिप आणि खरोखर इट इज 18 years ऑफ कोर्टशिप. अँड रिश्तेमध्ये कशी बदलली म्हणजे अनफॉर्च्युनेटली 2017ला माय फादर इन लॉ पास्ड अवे आणि विदिन आय थिंक 4-5 months इवन माय फादर पास्ड अवे. कारण ही कुड ऑल्सो म्हणजे त्यांनी बेअर नाही करू शकले की ही थोडे इश्यूज होते, म्हणजे फ्रेंडशिपच एवढी थिक होती. अँड माय मदर पास्ड अवे मेनी इयर्स अगो. ती ऑल थिंग्स केम. मग बिझनेस वाईज वी आर इंटिग्रेटेड ॲज अ पार्टनर इन हे. मग तेव्हा जान्हवीचा एक दिवस मला फोन आला की असं असं मला काही डिटेल्स पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे, मीच घरी येतो भेटायला. आणि मी तिला भेटायला गेलो आणि तिकडे मग आई पण होती आणि आम्ही सगळे बसलो, जेवलो. मग त्याच्यानंतर वॉट एव्हर दी कम्युनिकेशन started happening related to work turned into again ignited the love candlelights. आणि तिकडून then I think मग मी बोललो की आय थिंक आता इट्स टाइम दॅट we are friends for so long and it's time we now get married and live together. I think 2019 का 20ला त्यांची said yes. अजून तुम्हाला नक्की साल लक्षात नाही, 22ला लग्न झालं एवढं, आणि नंतर ते विचारणार अजून तुम्हाला लक्षात नाही का म्हणून. विचारलं मी हँडल करेल ती. ओके. या सगळ्यामध्ये पूर्वीचे पुनीत बालन मला समजले की हा तुमचा प्रवास होता. मुळशी पॅटर्न नंतर अचानक पुनीत बालन दिसायला लागला सगळीकडे आणि तो एस बालन ग्रुप आता पुनीत बालन दिसायला लागला. सो तोच ग्रुप पुढं का गेला नाही आणि वाय पुनीत बालन ग्रुप? आय थिंक थोडी एस बालन ग्रुप पण आज आहे, असं नाही की आम्ही एस बालन ग्रुप नाही ठेवली. कारण ऑब्वियसली ती वडिलांनी सुरू केलेली कंपनीज ती तशीच आहे. सो जी कन्स्ट्रक्शन आणि गोष्टी आहेत ती सगळी एस बालन ग्रुपमध्ये आहेत. पण जे न्यू इनिशिएटिव्ज आहेत, वेदर इट इज स्पोर्ट्स, वेदर इट इज एंटरटेनमेंट, वेदर इट इज वर्किंग विथ द इंडियन आर्मी, हे सगळ्या गोष्टी इज अंडर दी पुनीत बालन ग्रुप. अँड पुनीत बालन ग्रुपला म्हणून प्रमोट जास्ती आपण करतोय आज. या तुमचं कन्स्ट्रक्शन उत्तम चालू आहे किंवा तो ग्रुप छान चालू आहे, तुम्ही चांगला सांभाळत आहे, पण त्याच वेळेला या सगळ्या सेक्टरमध्ये यावं असं का वाटलं तुम्हाला? एंटरटेनमेंटचं मी तुम्हाला कारण सांगितलं की इट वॉज प्युअरली पॅशन की मस्त 1-2 फिल्म जरा करू, पेज 3 फॅन हे. मग पण ते मुळशी पॅटर्ननी टचवूड अशी रेव्हेन्यूज दिली, त्याच्यानंतर पण जग्गू ज्युलियटनी असे रेव्हेन्यूज दिली किंवा अनेक शॉर्ट फिल्म्सनी की देन इट टर्न इन टू बिझनेस. आणि म्हणून आम्ही त्या फील्डमध्ये वी कंटिन्यू टू बी इन दी एंटरटेनमेंटमध्ये. राहिला प्रश्न स्पोर्ट्सचा. स्पोर्ट्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट हे वाटलं की क्रिकेट इज अ रिलिजन इन आवर कंट्री.
उद्या कुठलाही मुलगा ला क्रिकेट खेळायचं आहे तर त्याच्या आईवडिलांना असं वाटतं की येस त्यांनी क्रिकेट खेळावं आणि हातात बॅट घेऊन त्यांनी सचिन तेंडुलकर, विराट कोहली की MS धोनी व्हावं. पण हे करताना बाकीची जी स्पोर्ट्स आहेत जे आपले लाईक एक्झाम्पल हॉकी आपली नॅशनल स्पोर्ट्स आहे, टेनिस आहे, बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, खो खो आहे, इंडिजिनियस स्पोर्ट्स, कबड्डी आहे, ही कुठेतरी इग्नोर होत होती. तर दॅट इज वेन आम्ही पाहिलं की हे जी फ्रँचाईज बेस्ड लीग्स होतात, वी स्टार्टेड इन्व्हेस्टिंग इन दी लीग्स ॲज अ टीम ओनर. वेगवेगळे आज 9 टीम्स आहेत आमचे, वेगवेगळ्या नॉन क्रिकेटिंग आहेत, इन्क्लुडिंग क्रिकेट 9. तर ह्याच्यात आम्ही इन्व्हेस्ट करायला लागलो. याचं मूळ कारण 2 होतं. येस, वन इज ऑब्व्हियसली बिझनेस प्रॉस्पेक्ट ऑल्सो, फक्त चॅरिटी नाही करायची, पण सेकंड प्रॉस्पेक्ट आहे की जी टॅलेंट आपल्याकडे आहे या कंट्रीमध्ये, की जे चांगले प्लेयर्स आहेत ज्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, ह्या माध्यमातून त्यांना प्लॅटफॉर्म भेटेल. दे विल रिप्रेझेंट आवर कंट्री वन डे. अँड डेफिनेटली आम्हाला सॅटिस्फॅक्शन तेव्हाच येईल की जेव्हा एक प्लेअर इंडियाला रिप्रेझेंट करून मेडल घेऊन येईल. आणि आमच्या केसमध्ये ती झाली. कारण अपार्ट फ्रॉम फ्रँचाईज बेस्ड लीग्स 60 ॲथलीट्स आर अंडर आर स्पोर्ट्स डिव्हिजन, जे आपण एक्सक्लुझिव्हली साईन केलं आहे. आणि त्याच्यातला एक्झाम्पल घेतला तर मनिका बत्रा आहे, ऋतुजा भोसले आहे, अंकिता रायना, आणि ऋतुजा हॅज गॉट गोल्ड मेडल फॉर आवर कंट्री. तर दिस इज द रिझन, कॉन्ट्रीब्युशन वी कॅन कॉन्ट्रीब्युशन, बट वाईल डुईंग कॉन्ट्रीब्युशन नॉट कीपिंग दी बॅलन्स शीट रेड ऑल्सो, बिझनेस एज वेल एज कॉन्ट्रीब्युशन. अँड दॅट इज द रिझन का आम्ही स्पोर्ट्स सेक्टरमध्ये पण गेलो. तुम्ही जेव्हा उद्योग हातात घेतला, स्पेशली आता आपण 18 नंतर बोलूया, तर तेव्हा हे जे बॅलन्सिंग आहे की बाबा चॅरिटी पण करायची आहे, कॉन्ट्रीब्युशन पण असलं पाहिजे, पण बिझनेस पण बघितला पाहिजे, हे जे ही तारेवरची कसरत आहे, तर तुम्ही असे कुठले काय प्रिन्सिपल्स ठरवले की बाबा ह्याच्या पलीकडे जायचं नाही, किंवा उद्योग चांगला करताना तुम्ही असे काही ठरवून घेतले का प्रिन्सिपल्स की मी हे ठरवून घेतलं आणि या बलबुत्यावर मी बिझनेस सुरू ठेवला? नाही, सी आता 2018 नंतर वेन आय टूक ओव्हर, तेव्हा तर फक्त 2च क्षेत्र होते आमच्याकडे. दॅट वॉज विच आय वॉज लुकिंग आफ्टर. वन वॉज कन्स्ट्रक्शन अँड वन वॉज दी IT सेक्टर. आता IT मध्ये फॉर्च्युनेटली मी जसं म्हटलं आधी की 2010ला वी गॉट इन टू अ JV विथ अ स्पॅनिश कंपनी. तर तिकडे JV झाल्यानंतर माझा रोल कमी झाला बिकॉज वी आर अ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. फक्त वन्स इन अ इयर ऑर 6 मंथली यू हॅव टू अटेंड दी मीटिंग्स, नथिंग टू डू विथ दी रनिंग ऑफ दी कंपनी. Then we got into entertainment, and got into sports, got into aviation business. आता lately into aviation also. Yeah. But yes, there is a stop gap also. आता I don't think we will get into any more new fields of business because एवढे आता ही क्षेत्र आहेत की our hands are full and we cannot expand because एक माणूस किती काय काय बघणार. भले टीम असेल बट ओव्हरऑल तुमचं नियंत्रण पाहिजे त्याच्यावर. म्हणून आर हँड्स आर फुल. आणि सो द लास्ट आय थिंक सेक्टर दॅट वी स्टार्टेड वॉज जस्ट 1 year बॅक वॉज द एव्हिएशन सेक्टर. बरं, तुम्ही गेल्या काळामध्ये भारतीय सैन्यासाठी पण काम करताय असं मी इन्स्टावर पण बघितलं आणि काही बातम्यांमध्ये वाचलं. ही स्टोरी काय सांगा ना, एकदम तिथे काहीतरी करावं असं कसं वाटलं तुम्हाला? सी येस, फॉर इंडियन आर्मी जी आमची काम सुरू झाली आहे ती 2019 पासून एंड ऑफ 19 अर्ली ऑफ 20 ही झाली. आफ्टर 370 हटल्यानंतर वी यूज टू सपोर्ट एक गर्ल्स होम होता काश्मीरमध्ये कुपवाडात, विच वॉज रन बाय अ लोकल देअर, विच वॉज फॉर गर्ल्स ज्यांची ऑर्फन गर्ल्स ज्यांच्या आईवडिलांना आतंकवादींनी मारले. दे वर टेकिंग केअर. तर आम्ही त्यांना फंड करायचो. मग 17ला फंड केला, 18ला फंड केला. कुठेतरी इंडियन आर्मी केम टू नो अबाउट अस की वी आर फंडिंग देम अँड हे. तर तिकडचे कोर कमांडर होते, त्यांचं माझं बोलणं झालं. ते इन्व्हायटेड अस टू काश्मीर. आर्मी गुडविल स्कूल्स जी आहेत ही अंडर सद्भावना 2000ला आर्मीनी सुरू केली होती अक्रॉस बॉर्डरिंग एरियाज, म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल आणि अनेक बॉर्डरिंग, नेपाळ बॉर्डर आहे इकडे, उत्तराखंड हे. पण आर्मीची प्रायमरी रोल काय की टू फर्स्ट लुकिंग आफ्टर दी सिक्युरिटी अँड सिच्युएशन, नॉट रनिंग द स्कूल.
आणि ही सद्भावनामध्ये ते म्हणले की वी आर लुकिंग फॉर गुड NGO किंवा फाउंडेशन हू हॅज एक्सपर्टाईज, बट आम्ही टेक ओव्हर नाही देणार स्कूल, वी विल रन इट जॉईंटली विथ इंडियन आर्मी, इट विल बी रन जॉईंटली. फंडिंग इज कम्प्लिटली डन बाय अस फॉर द स्कूल, ऑल एक्सपेन्सेस. काश्मीरमध्ये 24 स्कूल्स आहेत ऑफ AGS स्कूल्स, ज्याच्यापैकी 15 स्कूल आपण अडॉप्ट केलेत आज. अँड सगळे स्कूल आर ओनली फॉर सिव्हिलियन्स. अडॉप्ट केलं म्हणजे आपण काय काय करतो तिथं? तर आपण अडॉप्ट म्हणजे काय केलंय की जे 15 स्कूल्स आहेत त्याच्यात 2 स्कूल्स जे आहेत ती स्पेशल चिल्ड्रनचे आहेत, जे स्पेशली डिसेबल्ड चिल्ड्रन आहेत त्यांच्यासाठी आहेत, आणि रेस्ट आर नॉर्मल स्कूल्स. तर आपण जॉईंटली रन करतो विथ आर्मी. तिकडची स्टाफ आहे जे पण आहे फ्रॉम ऑल झिरो, राईट फ्रॉम सिलेक्टिंग दी स्टाफ, त्यांची बॅकग्राऊंड चेक इज डन ऑब्वियसली बाय दी आर्मी. कारण दीज ऑल स्कूल्स आर इन हाय मिलिटन्सी एरियाज. थंदारमध्ये आहे, कुपवाडाला आहे, बारामुलाला आहे, शोपियानला आहे, अनंतनागला आहे, पुलवामाला आहे, पहलगामला आहे, आणि तितवालला आहे विच इज जस्ट 20 meters, उरीला आहे. तर हे स्कूल्स आर सगळे हाय मिलिटन्सी एरियामध्ये. तर सिक्युरिटी इज ऑलवेज अ कन्सर्न. सिक्युरिटी कन्सर्न इज टेकन केअर बाय दी आर्मी, बट रनिंग दी स्कूल इज डन जॉईंटली बाय दी आर्मी. तर इथून आपण टीचर्स पाठवतो, ट्रेन द टीचर्स, किंवा स्पेशल लेक्चर्ससाठी तिकडचे टीचर्स असतात. तर इट इज जॉईंटली रन. बट याच्यात सर्वात इम्पॉर्टंट थिंग ही आहे की द स्कूल विच इज रन इज फॉर द सिव्हिलियन्स. नो आर्मी चाइल्ड इज अलाउड इन दॅट स्कूल. हां, नो चाइल्ड फ्रॉम दी एनी ऑफिसर्स किंवा आर्मीचे रिलेटेड इज अलाउड. आणि जे मुलं आहेत जे स्कूलमध्ये त्यांच्यासाठी एज्युकेशन फ्री आहे. ही रन करायचंच कारण हे आहे की जे शिकवण ह्यांना लोकल स्कूल्स किंवा सो कॉल्ड मद्रासाज भेटतात तिकडे, इज मोर टुवर्ड्स रॅडिकलायझेशन. ह्याच्यातून उद्देशच ती की टुमॉरो वी डोंट वॉन्ट एनी यूथ ऑफ JNK टू पिक अप अ वेपन अगेन्स्ट आर सिक्युरिटी फोर्सेस और अगेन्स्ट आर कंट्री. मग त्याच्यासाठी हे स्कूल्स आपण एकत्र इंडियन आर्मीसोबत रन करतो. मला एक फार महत्त्वाचा प्रश्न आत्ता सुचला तुमच्याशी बोलता बोलता, की गेल्या काही काळामध्ये जेव्हा मी पाहतो तेव्हा हे सगळं काम जे आपण करतो, कुठलाही उद्योगपती जेव्हा हे काम करतो तेव्हा त्याचा बिझनेस बरा चाललेला असतो, पण शिवाय हे तो करतो पण कॉन्ट्रीब्युशन असतं, जसं तुम्ही सांगितलं की आपण काय करू शकतो समाजाप्रती. आणि त्याच वेळेला इमेज बिल्डिंग हा एक भाग असतो की आपल्या ग्रुपबद्दल, आपल्या माणसांबद्दल एक इमेज क्रिएट व्हायला लागते आणि ती इमेज चांगली असावी असं आपल्याला वाटतं. त्यात काय चुकीचं पण नाही, पण इमेज आणि उद्योग ह्याचा बॅलन्स कसा साधायचा हा तुम्ही कसा विचार करता, की काय केल्यामुळे आपली इमेज कशी होऊ शकेल, काय असायला पाहिजे? नाही, आय डोंट थिंक मी कधी एवढा विचार केलाय की आपण असं केलं तर आपली प्रतिमा इमेज अशी होईल, मग आपल्याकडे एवढे लोक येतील किंवा असे फोन येतील. नाही, आय थिंक सी सोशल इनिशिएटिव्ह जे आम्ही करतो किंवा बिझनेस तर येस वी डू इट, पण सोशल इनिशिएटिव्हची मागची सर्वात मोठी रिझन इज माय मदर. कारण 2008-9 मध्ये शी हॅड टेकन अ प्रॉमिस फ्रॉम मी की इफ यू अर्न अ रुपी 30% तू गव्हर्नमेंटला भर, 40% इज मोर देन इनफ फॉर यू टू लिव्ह अ लक्झरी लाईफ, आणि 30% हे परत समाजात ते. बरं, मला तर एक खरं उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. हे ऐकायला कधी विचित्र वाटेल, पण मला तुमच्याकडनं खरं उत्तर पाहिजे. खोटं दिलं तर मला लगेच कळतं ते. अच्छा. की तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही खूप चांगलं काम करताय, पण एक असं असतं की इमेज तयार व्हायला लागते माणसाची. आज मी जेव्हा सोसायटीमध्ये पुनीत बालन यांच्याबद्दल विचारतो, बोलतो किंवा ह्या ग्रुपबद्दल होतं, असं असतं की काय बड्या आदमी, आधीच श्रीमंत उद्योगपती बापाचा मुलगा, आणि त्यात आता सासर पण इतकं मोठं पैसेवालं, आणि उसको क्या भी कमी ही इमेज आहे. अभी क्या अभी उसके बाद बहुत पैसा आहे आणि ते लावतात पैसा, असं बोललं जातं. तुम्ही हे ते 100% ऐकलं असणार. ह्याला टॅकल कसं करता? मी इग्नोरच करतो, टॅकलच नाही करत. टॅकल काय करावं हे बघ, मला वाटतं की माझं काम, मी जे काम करतो, वेदर इन द फील्ड ऑफ बिझनेस किंवा फील्ड ऑफ सोशल किंवा स्पोर्ट्स किंवा एंटरटेनमेंट, दिस विल गिव्स रिप्लाय टू ईच अँड एव्हरी पर्सन. आय डोंट नीड टू प्रूव्ह. आज मला एक सांगा, पैसे सगळ्यांकडे आहेत, 100% पैसे सगळ्यांकडे, पण कोणात जाणत नाही की समाजासाठी काय करण्यासाठी. आज आमच्या फाउंडेशननी जे काम केलं,
अनेक वर्षापासून, म्हणजे मी आज तर मागची 2 वर्ष नाही म्हणत, इव्हन कोविड काळात जेव्हा द होल कंट्री वॉज अंडर लॉकडाऊन, आमचे ग्रुपचे स्टाफ, आमचे ग्रुपचे लोक, ह्या जी फर्स्ट लॉकडाऊन झाली तेव्हा 750 टन धान्य पुणा डिस्ट्रिक्ट आणि सातारा डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही वाटप केली टू फॅमिलीज. पोलिसांसाठी जे दिवस रात्र होते त्यांना पाणी देणं, 22 स्पेशल ट्रेन जे पुण्यातून लोकांना घेऊन गेली त्यांच्या त्यांच्या राज्यात परत, तिकडे फूड पॅकेट्स देणं, त्यांना जर्नीमध्ये जे जे सोयी लागतात जेवणाची पाण्याची ती केली आपण. आणि असे अनेक उपक्रम. जेव्हा 4,500 रुपयाला कोविड टेस्ट होती RT-PCR, आपले पत्रकार मित्र बंधू जे फील्डवर होते प्रत्येकाची टेस्ट केली आपण. जेव्हा तेव्हा एमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये रिक्षा चालक जे ऑन ग्राउंड होते त्यांची इन्शुरन्स करणं. पण एवढी चॅरिटी का, एवढं सोशल वर्क का? त्याचं कारण मी आधीच सांगितलं, इट वॉज आईंच्यामुळे. कारण आज तिने जे सांगितलं की 30% तू परत समाजात दे, जे आमच्या ग्रुपमध्ये प्रॉफिट्स होतात CSR फंड किंवा इंडिव्हिज्युअली पण, तर ते आम्ही 30% अशा गोष्टीसाठी वापरतो आपण. आज JNKला 15 स्कूल आहेत, आज लोणी दामणीला आपण एक स्कूल बांधली आंबेगावचे, त्याचं आता उद्घाटन पण होईल 50,000 स्क्वेअर फीटचं. आतापर्यंत 15,000 सायकल आपण पुणे आणि सातारा डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेत, 7,500 कम्प्युटर्सचे लॅब्स केलेत, आणि अनेक गोष्टी आपण मेडिकल हेल्थ. तर मी एक असं बऱ्याचदा होतं की कुठल्याही उद्योगपतीबद्दल जेव्हा आपण बोलतो, ते टाटा असू देत, अंबानी असू किंवा बालन असू देत, तर तेव्हा चर्चा कुठल्या गोष्टीची होते, तर 2 गोष्टींची होते. एक, ते करत असलेले सोशल वर्क, मग महेंद्रनी एखादी गाडी भेट दिली तरी त्याच्या बातम्या होतात, किंवा तुम्ही काम केलं तर त्याच्या बातम्या होतात. सोशल वर्क जे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं की त्यांनी काय प्लॅन टाकले, काय नवीन उद्योग उभे केले, नवीन कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी एंटर केलं. मग उद्योग पॉईंट ऑफ व्ह्यू ज्याच्यामध्ये सोशल वर्क बिलकुल नसतं, पण रोजगार असतो, प्रोॲक्टिव्हली काही गोष्टी घेतलेल्या असतात, उद्योग म्हणून, उद्योगपती म्हणून. असा या बाजूला तुमचं सोशल वर्क मला कळलं की तुम्ही खूपच काम करता आणि ते दिसतंच आहे. या बाजूला उद्योगपती म्हणून तुम्ही काय नवीन नवीन पावलं उचलली? आज बघा ना, आज एक फिल्म मी प्रोड्यूस करायला गेलो, इफ आय एम प्रोड्युसिंग एनी फिल्म, काही उद्योगमध्येच येते. आज मी किती जणांना रोजगार देतोय. एक फिल्म जेव्हा प्री शूट, ड्युरिंग शूट अँड पोस्ट शूट, कमीत कमी 700 ते 800 फॅमिलीज वी सपोर्ट फायनान्शियल, उद्योगाच्या हिशोबाने. आपण गणेश उत्सवचं बोलू. गणेश उत्सवला आम्ही जाहिरात देतो. हे उद्योगमध्ये येत नाही, पण आम्ही जाहिरात देतो, मंडळांना ब्रँडिंग देतो. पण जेव्हा एक गणेश उत्सव, गणपती मंडळ उत्सव करतो, तेव्हा बॅकएंडला जी अनेक जणांना ती रोजगार ती आहे. सर, इट इज नॉट की प्लांट टाकण्यानेच उद्योग जनरेशन तुम्ही करू शकता. डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली पण तुम्ही करू शकता. आज स्पोर्ट्स टीम्स, जेव्हा वी आर रनिंग दी स्पोर्ट्स टीम्स, आज आता आमचं MPL सुरू आहे, महाराष्ट्र प्रीमियर लीग, सर्व आपली टीम आहे. आज MPLमध्ये येस प्लेयर आहेत. आज 20 प्लेयरची स्क्वॉड माझ्याकडे असेल तर माझी सपोर्ट स्टाफ, त्याला लागणारं सगळं सपोर्ट प्लेयर्सला, प्लस त्यांच्या टेक केअर करण्यासाठी, प्लस जे आपण हॉटेल्स बुक करतो, त्यांना गाडी घेतो, हे सगळ्यांना उद्योग भेटत आहेत. सो इट इज डायरेक्टली और इनडायरेक्टली. पण मग पुनीत बालनची ओळख काय म्हणून आहे? म्हणजे प्रोड्युसर म्हणून आहे की सोशल वर्कर म्हणून आहे, की तुमची ओळख काय म्हणून असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आय थिंक माझी ओळख कॅन बी, इट इज ड्युअल. वन इज सोशल वर्कर अँड सेकंड इज फिल्म प्रोड्युसर. आणि इकडच्या बाजूचं काय मग? ऑक्सिरीच आणि या सगळ्या गोष्टी. ऑक्सिरीच आहे उदाहरणार्थ, एक्झाम्पल, ऑक्सिरीच आहे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, पण त्या कंपनीत मी नाही आहे. दॅट इज हँडल्ड बाय माय वाईफ. दो इट इज पार्ट ऑफ टेक्निकली आहे हे म्हणणे बरं आहे, असं कुठं असतं? टेक्निकली खूप गरजेचं असतं. बरं, तर इट इज हँडल्ड बाय हर, बट आय लुक आफ्टर इट. पण आता ऑक्सिरीज पण तुम्ही उदाहरण घ्या, तर ऑक्सिरीज पण आज जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर करतो, आज 27 लोकांना माहिती नाही, पण इंडियात 27 फॅक्टरीज आहेत. फक्त पुण्यात नाही, भारतात 27 फॅक्टरी. किती जणांना रोजगार? मला हेच म्हणायचं, मग हे का तुमच्या चर्चेत बोलण्यात येत नाही?
कारण आय थिंक मी सामाजिक कामच एवढं करतो की तीच चर्चेत येते. कारण सामाजिक काम एक झालं, पण हा जो दुसरा भाग आहे की जो उद्योग आहे, तुम्ही नवीन प्लांट टाकताय. कसं होतं, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला उद्योगपती म्हणले की प्लांटच दिसतो, कारण तेच त्याचं. मग उदाहरणार्थ मुकेश अंबानी हे कोण आहेत, तर त्यांचे हे इतर उद्योग आहेत आणि मग त्यांची बायको ती क्रिकेट टीम चालवते. शाहरुख खान कोण आहे, ॲक्टर आहे, मग तो त्याचं क्रिकेट आहे. असं तुमचं काहीतरी एक वेगळं प्रावधान असेल आणि मग तुम्ही इतर गोष्टी करता. ते तुमचं ब्रेड अँड बटर असू शकत नाही जर तुम्ही इतके मोठे आहात तर. असा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. मग अशा केसमध्ये जेव्हा उद्योग आपण म्हणतो तेव्हा काही इनोव्हेशन्स आणणं त्याच्यामध्ये, तेही तुम्ही पाहत असाल, किंवा नवीन उद्योग काय आणता येतील, इकडं तुम्हाला वळावंसं का वाटत नाही? नाही, उद्योग तर वी डू इट एनिवेज. आज आपल्याकडे एक IT कंपनी आहे, वी आर वर्किंग, म्हणजे ठीक आहे, हे सोशल वन ॲस्पेक्टेड विच वी आर डुईंग विथ इंडियन आर्मी. पण दुसरी ॲस्पेक्ट लोकांना माहिती नाही, कारण आय कॅनॉट डिस्क्लोज ऑन स्क्रीन, बट आय कॅन ओनली गिव्ह इन शॉर्ट. टुडे वी हॅव एन IT कंपनी, ओके, टेक्नॉलॉजी कंपनी कॉल्ड मेटामाया. इट इज, जी कंपनी आहे, इट वर्क्स टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी ऑफ आवर कंट्री. रिअली? And very closely we are working with Indian Army for this, whether it is Northern Command, Central Command या Southern Command. हे तिन्ही कमांड जे आहे, आणि ऑब्विसली आर्मी हेडक्वार्टर्स अँड टेरिटोरियल आर्मी, कारण ही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बट हे उद्योग आहे, पण ही फक्त 30 सर्कलमध्ये माहिती आहे. ट्रू, करेक्ट. कारण इट इज रिलेटेड टू नॅशनल सिक्युरिटी विच वी कॅनॉट डिस्क्लोज. बट देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट वी आर डुईंग फॉर द आर्मी. ओके. याच उद्योगाच्या अनुषंगानं मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की याच्यामध्ये 2 प्रकारचे उद्योगपती असतात. एक तर जे स्क्रॅचपासून उभे राहतात, तुमच्या वडिलांसारखे, की जे आले त्यांनी स्क्रॅचपासून उभं केलं, आणि दुसरं की उद्योग तुमच्या हातात मिळतो. तो पण सोपं नसतं ते पुढे चालवणं. तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतं की वडिलांनी उभं केलं आणि तुम्ही ते पुढे चालवता, फर्स्ट जनरेशन. हां. तर याच्यामध्ये असे खूप लोक आपल्याकडे आता समाजामध्ये आहेत, म्हणजे आपलं चॅनल बघणारे पण असे खूप आहेत मुलं की ज्यांचं मे बी दुकान असेल वडिलांचं, तर त्यांना चालवायचं आहे, अशी केस. त्यांना तुम्ही काय सांगाल? असं जेव्हा आपण उद्योग हाती घेतो वडिलांचा आणि तो पुढं नेतो, तेव्हा त्याला काय आपण ठोकताळे असले पाहिजेत, प्रिन्सिपल्स काय असले पाहिजेत, आपण काय डोक्यात ठेवून ते काम पुढे नेलं पाहिजे? तुम्ही या लोकांना काय सांगाल? नाही, या लोकांना मी एवढंच सांगेल की म्हणजे इन द पास्ट आपण सगळ्यांनी पाहिले, त्यांच्या वडिलांनी खूप मोठी साम्राज्य एस्टॅब्लिश केली, पण फर्स्ट जनरेशन एकतर सक्सेस करतात किंवा हँडल नाही केली तर डाऊनफॉल आहे. करेक्ट. ते रिझन्स पण वेगवेगळे त्याच्यात. आय थिंक मी बेसिकली जी फर्स्ट जनरेशन आहे, ज्यांच्या हातात अशी बिझनेस येतील फ्रॉम देअर पेरेंट्स आणि हे, त्यांना एवढंच सांगेल की फर्स्ट ऑफ ऑल ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही आयुष्यात. जेवढं आपलं चादर आहे तेवढंच आपण, असं, हो, 100%. सेकंड थिंग, सी युअर बॅलन्स शीट. कधीही तुम्ही लोन पण घेतला असेल तर उद्या कोण आला तुम्हाला लोन विचारायला, 24 तासात तुम्ही रिपे करू शकता तेवढी तुमची कॅपॅसिटी पाहिजे. प्रायव्हेटली इफ यू टेक, बँकिंग इज डिफरंट. सो सी युअर बॅलन्स शीट. अँड थर्ड थिंग इज ऑलवेज लिसन टू युअर हार्ट अँड इन्स्टिंक्ट. जे तुम्हाला तुमचं इन्स्टिंक्ट किंवा हार्ट सांगतं की हे कर किंवा करू नको, तसंच त्यांनी करायला पाहिजे. पण आता तुम्ही पहिली जी त्यातली हे सांगितले की जेवढी आपली चादर आहे तेवढेच पाय, पण हे खूप कॉमन मॅन्स आहे किंवा जितना चादर आहे उतना तुम फैलाव पैर. ह्याच्या पलीकडे मला जर उद्योग थोडा मोठा करायचा असेल तर काय करायला पाहिजे? मग देन इट कम्स टू द सेकंड पॉईंट ना, मी सांगितलं, लुक ॲट युअर बॅलन्स शीट. म्हणजे असं नाही की ₹1 आहे तुझ्या आपल्याकडे तर आपण 2-2.5 रुपयाची लोन करून ठेवायची, मग ती रिपे कशी करणार? नेहमी तुमच्याकडे ₹1 आहे तर तुम्ही 50% पर्यंत, 50 पैसापर्यंत यू कॅन टेक अ रिस्क बिकॉज यू ऑलरेडी हॅव समथिंग विथ. करेक्ट. कारण मेनी बिझनेसेस आय हॅव सीन ज्यांची डाऊनफॉल ह्याच्यामुळे झाली आहे की त्यांच्याकडे ₹1 आहे तर त्यांनी 2.5-3 रुपयाची लोन घेतले, मग ती रिपे करण्यासाठी मग ह्याच्याकडनं घ्या, ते कुरुक्षेत्रामध्ये अडकून जातं. म्हणून ती चादर इज कॉमन. मग सेकंड ज्याला करायचं त्यांनी ही बघून मग पुढे कसं जायचं ते ठरवायचं. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही, हे सोपं नव्हतंच ना, तर तुम्ही जेव्हा इझिली सांगताय की मी शांत असतो, मी फार डोक्यापर्यंत नेत नाही, असं नसतं. शेवटी माणूस आहे
त्याला राग, लोभ, त्रास, आनंद, दुःख होतच असणार आहे. तर मला मला नाही वाटत असं होऊच शकत नाही. नाही, मला वाटतं सौमित्र की ते वॉक द टॉक कसं असतं ना, 1 डे विथ पुनीत बालन तुम्ही माझ्यासोबत राहा किंवा 2 days राहा, तुम्हाला समजून जाईल त्याच्यात. पण असं एखादं गेल्या काळामध्ये एखादा डिसिजन किंवा जो तुम्हाला क्लेवरली घ्यावा लागला किंवा पैशाच्या आर्थिक गुंतवणुकीबद्दल असू दे, एखादा असा सांगा ना की तुम्हाला तिथं कस लागला की भाई करू की नको करू, आणि मग तुम्ही तुमचं ऐकलं. तुमचा थिंक टँक असेल तो तुम्हाला काहीतरी सांगत असेल, तुमचा अनुभव असेल तो तुम्हाला सांगत असेल, पण त्या क्षणी मी हा निर्णय घेतला आणि आय सर्वाईव्ह, असा एखादा किस्सा सांगू शकाल का? एंटरटेनमेंट फील्डमध्येच प्रोडक्शन ऑफ मूवी, बरं, जेव्हा आम्ही बोलतो मुलची पॅटर्न झाली, जग्गू ज्युलियट झाली, काही वर्षा अगोदर आम्ही एक फिल्म अनाऊन्स पण केली होती, बरं, भद्रकाली म्हणून. बरं, इट वॉज अ पिरियड फिल्म, हिस्टॉरिक. आणि ठीक आहे, ते अजय अतुल म्युझिक हे सगळं कॉम्बिनेशन ते तामझाममध्ये आपलं जमलं होतं. पण कुठेतरी मनात ती खटखट होती की ही पिरियड फिल्म करायची का. आणि आय वॉज इन, ते म्हणतो ना, डिलायमामध्ये होतो. पण योगायोग, आता ते असे हे ब्लेसिंग म्हणतो आपण इन डिस्गाईज, योगायोग ती प्रोजेक्टच स्क्रॅप झाली. कसं काय? कारण देयर वॉज सम इश्यूज between the director and the actor or actress. Okay. There were issues with the music director and director. अच्छा. आणि हे सगळं खूपच असं चक्र फिरायला लागलं. एंडमध्ये मी म्हणलं प्रोजेक्ट स्क्रॅप. असं झालं. तुम्ही आता प्रोड्युसर म्हणून मागासपासून तुम्ही खूपदा सिनेमाची उदाहरणं दिलेली आहेत, पण खरं मुळशी पॅटर्नला जेवढं यश मिळालं तेवढं जग्गू ज्युलियटला मिळालं नाही. हो. आता पुढे तुम्ही काही सिनेमे करणार आहात का? आहे ना, पुढे आमचे आता 2-3 महिन्यातच एक फिल्म रिलीजला आहे. बरं. ते फिल्मचं नाव आहे रानटी. बरं. काही असतात काय बनतात, हे टॅगलाईन आहे त्याचं. इट्स अ साऊथ रिमेक. शरद केलकर इज लीड, समित ककडनी डिरेक्ट केली आहे. मग मुलची पॅटर्न 2 इज ऑन द कार्ड्स फॉर नेक्स्ट इयर. आणि एक हिंदी फिल्म आहे विच वी आर लुकिंग टू प्रोड्यूस. ट्रू स्क्रिप्ट, अ ट्रू स्टोरी फ्रॉम काश्मीर अगेन. हो. हा, त्या फिल्मला आता आम्ही नाव दिलं नाहीये, पण जे आम्ही इंटरनली नाव दिली ते नाव आम्ही दिली ऑपरेशन ऑल आउट. ही नाव दिली आम्ही. पण वी विल ऑब्विसली चेंज द नेम लेटर, बट इट इज अ ट्रू स्टोरी. पुनीतजी, तुम्ही मुळात इंडस्ट्री हे काय तुमचा प्रांत नाही, फिल्म इंडस्ट्री. तुम्ही त्याच्यामध्ये आला पॅशन म्हणून आणि मग तुम्हाला ते आवडायला लागले. तुम्हाला ही मराठी इंडस्ट्री, कारण तुम्ही कलाकारांच्या मॅचेसही खेळवता, तुम्ही अनेक स्पॉन्सरशिपही देता, तुम्ही पिक्चरही काढता, तर इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे. मराठी इंडस्ट्री कशी दिसते तुम्हाला? कशी आधी वाटली होती आणि कशी आहे? आय थिंक आधी जी मराठी इंडस्ट्री आहे त्याला खूप इम्पॉर्टन्स किंवा म्हणू की ट्रॅक्शन नव्हती. सैराट, मग अनेक फिल्म्स नंतर मराठी इंडस्ट्री सडनली रोज. त्याचं कारण ऑब्वियसली कलाकारांची ॲक्टिंग तर आहेच, बट आय थिंक मराठी इंडस्ट्री टोटली वर्क्स ऑन स्क्रिप्ट, दिस सब्जेक्ट मॅटर. जेवढी तुमची सब्जेक्ट मॅटर पॉवरफुल असेल तेवढी चांगली तुमची फिल्म विल बी वेलकम बाय दी ऑडियन्स. अँड अनेक वर्ष आता हल्ली काही वर्ष अगोदरपासून जेव्हा OTTला आपली मराठी फिल्म्स आर गोईंग, इट इज गेटिंग दॅट ट्रॅक्शन. तुम्ही बिझनेस माइंडनं काम करता. जग्गू ज्युलियट का चालला नाही असं वाटतं? नाही, जग्गू ज्युलियट बॉक्स ऑफिसमध्ये चालला नाही, पण जग्गू ज्युलियट ऑन पेपर चालला माझ्यासाठी. डिप्लोमॅटिक उत्तर आहे फार. हां, नाही डिप्लोमॅटिक नाही. आय कॅन गिव्ह यू द फिगर्स ऑल्सो. अच्छा. हां, बॉक्स ऑफिसमध्ये इट एवढं नाही चालला ॲज इट शुड हॅव वर्क फॉर हाऊ मुलची पॅटर्न चालली. पण मला वाटतं त्या काळात तुम्ही बघा की सगळे मराठी फिल्म जेवढे आले किंवा नॉट इव्हन मराठी, हिंदी फिल्म, ते काही चालले नाही. ॲक्सेप्टन्सच नव्हता. म्हणजे नागराजचं पण काय बंदूक बिर्याणी म्हणून फिल्म तेव्हाच आली, ती एकाच दिवसात उतरली. कमीत कमी जग्गू ज्युलियट 1 आठवडा तरी चालला बॉक्स ऑफिसमध्ये. आणि फायनान्शियली वी आर नॉट इन लॉस, वी आर ॲट ब्रेक, मोर दॅन ब्रेक इव्हन ऑल्सो. आपल्याकडे सिनेमे खूप बनतात, 100 सिनेमे बनतात, 100 पेक्षा जास्त, पण त्यातले खूपच कमी चालतात. पण त्या सगळीकडेच आहे, त्याबद्दल मला प्रश्न नाही आहे. पण बिईंग अ प्रोड्युसर, तुम्हाला काय वाटतं हे जे गणित आहे पैशाचं आणि सिनेमाचं बनवण्याचं आणि आलेला
लोकांचा येणारा रिस्पॉन्स, हे कसं बसवलं पाहिजे? सर्वात काय करायला पाहिजे? नाही, पहिली गोष्ट मी तेच सांगितलं पुनीत बालन स्टुडिओजची सर्वात पॉझिटिव्ह साईड ही आहे की आपण फॅक्टरी ऑफ फिल्म्स करत नाही. जो पण फिल्म येतो आपण प्रोड्यूस करत नाही. 18ला आपण मुळशी बॅटन केली, 2022ला जग्गू ज्युलियट केली, म्हणजे आफ्टर 4 years. आता आफ्टर 2 years रानटी आली, मग परत मुळशी बॅटन आहे, मग हिंदी आहे. आम्ही फॅक्टरी ऑफ फिल्म्स घेत नाही. लोक नॉर्मली प्रोड्युसर्स जे नवीन नवीन ह्या फील्डमध्ये असतात किंवा जे थोडे आहेत पण ते कसं करतात की फॅक्टरी ऑफ फिल्म्स ऑलरेडी सुरू करतात, प्रोड्यूस करतात किंवा आणि त्याच्यातून अशी त्यांची कॉन्फिडन्स असते जे कधी होत नाही. 10 फिल्म त्यांनी प्रोड्यूस केली तर 1 क्लिक करेल जे 9ची रिकव्हरी करेल. पण सध्याच्या ट्रेंडमध्ये तसं होतच नाही. कधी कधी 10चे 10 पण पडतात. बट वेन वी आर प्रोड्युसिंग अ फिल्म, आता एक्झाम्पल इफ यू आर डुईंग मुळशी बॅटन, आता मुळशी बॅटन 2 आम्हाला माहिती आहे की दिस पार्ट 2 विल बी मच बेटर व्हर्जन देन पार्ट 1. अच्छा. ऑलरेडी जे स्टुडिओज आहेत, झी असेल, जिओ असेल, हे असेल, त्यांच्याशी ऑलरेडी वी डू टाय अप आधीच बिफोर द फिल्म गेट्स रिलीज. सो युअर कॉस्ट गेट्स रिकवर्ड, यू गेट गव्हर्नमेंट सबसिडरीज. आता आम्ही जग्गू अँड ज्युलियट आम्ही उत्तराखंडला 80 दिवस 40-30 दिवस तिकडे शूट केला, तर गव्हर्नमेंटची सबसिडी तिकडून येते. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सबसिडी देते, ती पण कॉस्ट आहे. दे गिव्ह यू मनी बॅक, यू सेल युअर म्युझिक. करेक्ट. तो सगळे फॅक्टर्स आहे. ती सॅटेलाइट हे मॅक्सिमम आम्ही काय करतो की वेन एव्हर वी आर प्रोड्युसिंग अ फिल्म, मॅक्सिमम रेव्हेन्यू पहिली हाऊ यू कॅन रिकवर फ्रॉम सॅटेलाइट म्युझिक सबसिडरी, हे ती करून जी बॅलन्स आहे ती ट्राय टू रिकवर. सिनेमाच्या संबंधात शेवटचा प्रश्न विचारतो. बॉक्स ऑफिस, की बॉक्स ऑफिसचा विषय आहे. तर आता 2 प्रकारचे सिनेमे जनरली बनवले, एक तर लार्जर दॅन लाईफ लाईक बाहुबली, पुष्पा, KGF, आणि एक अतिशय घरगुती रिअलिस्टिक सिनेमा. तर अलीकडं लोकांना असे सिनेमे बघायची सवय आहे लार्जर दॅन लाईफ, तर ते थिएटरमध्ये जातात, नाहीतर मग OTT याची वाट पाहतात. हे चॅलेंजिंग वाटत नाही तुम्हाला मराठीसाठी? नाही, मराठीसाठी नॉर्मली मराठी फिल्मसाठी चॅलेंजिंग नाही आहे. इट इज ऑलवेज वेन यू प्लेस युअर फिल्म ऑल्सो. वेन यू हॅव 2 big फिल्म्स कमिंग हिंदी आणि तुम्ही त्याच्यात मराठी रिलीज केली, ती मार खाणारच. यू हॅव टू ऑलवेज. आता एक्झाम्पल कारण आपण हे विषयावर बोललो, मी तुम्हाला सांगतो की मुळशी बॅटन जेव्हा रिलीज झाली 2018-23 नोव्हेंबर, 1 आठवड्याने रजनीकांतची फिल्म रिलीज झाली, काय ते रोबोट 2.0, ती चालली नाही फिल्म. पण मुळशी बॅटन किती महिने होती बॉक्स ऑफिसवर? मोर दॅन 4-5 weeks होते. तेव्हाच रितेशचं माऊली 2 काहीतरी अशी फिल्म रिलीज झाली, ती पण नाही चालली. तो वन इज द टायमिंग ऑफ द फिल्म. कारण मुळशी बॅटन 1 week प्रायर आली टू ऑल दीज फिल्म्स. तर माउंट टू माउंट पब्लिसिटी असेल किंवा ऑब्विसली फिल्मही चांगली होती आणि फिल्मही चांगली होती आणि ग्रोथ जशी होती. आता वेडची आपण उदाहरण घेऊ. वेड तर केम ॲट अ टाइम वेअर देवर अदर फिल्म्स ऑल्सो, पण ती चालली अनेक, म्हणजे 1-1.5 म्हणजे रितेशनी तर चालवली, रितेशची स्टार चांगली चालली, इमेज चेंज झाली. तर अशा गोष्टी आहेत. तर वेन नेहमी वी ॲज अ ग्रुप आम्ही तर काय बघतो की वी डोंट क्लॅश विथ एनी बिग फिल्म्स. That is very important. We come at a timing when there is no big film, and there is no other film in the theater. एवढं हे वर्क होतं because you know, कारण you always know the dates before. आता रानटी रिलीजला आहे, पहिली आम्ही रिलीज डेट जून केली, पण आम्ही वी हॅव पोस्टपोन इट. नाव इट इज गॉन टू जुलै. नाव फायनल मीटिंग विल बी डिसाइडेड नेक्स्ट वीक. कारण याच्यात इम्पॉर्टंट प्ले इज द डिस्ट्रीब्युटर्स ऑल्सो, जे आमची फिल्म डिस्ट्रीब्यूट करतात. कारण ते इंडस्ट्रीमध्ये आहे, दे डिस्ट्रीब्यूट लाईक आर डिस्ट्रीब्युटर इज अनिल थडानी ए फिल्म्स. तर ही नोज बिकॉज ही डिस्ट्रीब्युट्स हिंदी फिल्म्स ॲज वेल एज मराठी फिल्म. तर तो सांगतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट ॲज यू सेड इज दी फिल्म हाऊ यू हॅव मेड इट. सो आर डिस्ट्रीब्युटर्स असतील हे पहिली फिल्म बघतात आणि देन दे डिसाइड की ये वीक में इसको प्लेस करू. या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय. जसं मी मगाशी म्हणालो की तुमचं नाव मला हे सोशल कॉजमध्ये जास्त दिसतं, कारण आपली एक इमेज तयार व्हायला लागते, लोकसंख्या वाढायला लागतो. तर इतकं आपण जेव्हा सोसायटीसाठी काम करतो त्यानंतर होतं हे सगळं का चाललं आहे, म्हणजे
पुनीत बालनना पुढे कुठे जायचं आहे, काही बनवायचं आहे का मोठं साम्राज्य, का त्यांना पुढे राजकारणात उतरायचं आहे, का काही समाज कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे. तर असं काही आहे येत्या काळात दिसणार आहे, काही वेगळं प्लॅन्स आहेत हळूहळू सोसायटीसाठी काम करण्याचे, राजकारणात जायचं काही? आता माणसाच्या आयुष्यात काय लिहिले त्यालाच माहिती नसतं. इट इज एव्हरीथिंग इज रिटन इन कम, की तो कुठे कुठल्या क्षणी, आता ह्या क्षणी मी तुमच्यासोबत बसलो हे आधीच ठरलंय. बर ओके. मग एक दिवस तुम्ही माझ्यासोबत असाल ना, टू सी माय डे, ती पण ठरली असेल. ठरलंच नाही. तर तशी आहे. राजकारणात पुढे मी जाईल नाही जाईल ही अजून माझ्या, पण तुम्हाला असं वाटत नाही की जायला पाहिजे, चांगलं काम करता येईल, लोकांबरोबर राहता येईल? 100% जायला पाहिजे, पण कसं जायला पाहिजे ते पण महत्त्वाचं आहे. बिकॉज जसं मी आधी म्हणलं की आय एम वर्किंग विथ आर्म्ड फोर्सेस टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी. भरपूर रिस्ट्रिक्शन्स आमच्यावर पण असतात आणि कुठे आम्ही काय करतो काय, बिकॉज आय हॅव टू ऑलवेज टेक अप्रुव्हल्स. जनरली कुठलाही उद्योगपती एक बाजू घेत नाही पॉलिटिक्स जेव्हा येतं, कारण त्याला उद्योग महत्त्वाचा असतो, आपलं काम महत्त्वाचं असतं. आतून मितून त्यांचं काय असेल ते असेल, पण समोरासमोर ते असं येत नाही. पण गेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये असं दिसलं की तुम्ही थेट पाठिंबा दिलात मुरलीधर मोहोळांना. 100%. आता हा विषय निघाला म्हणून, पॉलिटिक्स हा माझा प्रांत नाही आहे, पण इमेज आणि काम हा जेव्हा विषय निघतो तेव्हा मी हा बोलतो की तुम्ही थेट पाठिंबा दिलात आणि मोहोळ निवडून आले. अर्थात कौतुकास्पदच आहे, ते मला त्यात पडायचंच नाही आहे, तो लोकांचा निर्णय होता. पण एखाद्या उद्योगपतीनं, सोशली काम करणाऱ्या माणसानं असा उघड पाठिंबा देणं कितपत बरोबर आहे? चूक काय? कारण मुरलीधर मोहोळ हा उमेदवार नंतर माझा मित्र आहे आधी, आणि अनेक वर्षाची मैत्री आहे. दुसरी गोष्ट, जे मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की कोविड काळात आम्ही खूप काम केलं, तेव्हा मुरली अण्णा महापौर होता आणि महापौर म्हणून आम्ही सोबत खूप काम केलंय. अच्छा. आणि मित्र आहे आणि एक चांगला, आणि शेवटी आज मी पण एक गणेश मंडळाचा विश्वस्त उत्सव प्रमुख आहे, तो एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. तर आमचा गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता हा दिल्लीत जाऊन आज राज्यमंत्री झालाय, त्याचा आनंद आहे आम्हाला. म्हणून जाहीर पाठिंबा तेव्हा दिला, कारण तो मित्र आहे आणि एक चांगला व्यक्ती पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीत जात असेल, त्याच्यात काही चूक नाही. म्हणून ओपनली मी त्याला सपोर्ट केला. पण असं केल्यामुळे दुसऱ्याच्या भावना दुखावला तर त्याचं काय? असं काही नाही. रवी पण माझा छान मित्र आहे. रवीशी पण मी इलेक्शनच्या काळात 1-2दा रवीचा फोन आला होता, मी बोललो पण त्याच्याशी, आणि मी रवीला म्हणलं की जे मला योग्य वाटेल मी ते करायला, तू काळजी करू नको. पुन्हा आता शेवटच्या टप्प्याकडे आलो पण ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की कदाचित पॉलिटिक्समध्ये जाऊ, पण माहीत नाही कशा पद्धतीने जातो आपण, ते महत्त्वाचं असतं. इथं पुन्हा इमेज येते, कारण आज अनफॉर्च्युनेटली राजकीय नेत्याची इमेज फार बरी नाही लोकांच्या मनामध्ये, कारण कामं होत नाहीत, इतर अनेक कारणं आहेत. सिनेमात पण आपण ते बघतो. तर पुन्हा एकीकडं पुनीत बालन एक काम असं करतायत की जे भारतीय सैन्यासाठी पण काम करतायत, खेळाडूंसाठी पण काम करतात. असं असताना पुन्हा राजकारणात एंट्री, मग पुन्हा लोक आपल्याबद्दल काही वेगळा विचार करतील का असं वाटतं? मला नाही वाटत असं लोक, कारण आज तुम्ही भारतीय सेना म्हणले तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता खूप लोकांना माहिती नाही, अनुराग ठाकूर आणि सचिन पायलट हे दोन्ही राजकारणात आहेत, पण हे टेरिटोरियल आर्मीमध्ये पण आहेत. दे आर अन ऑफिसर इन टेरिटोरियल आर्मी. तर ते पण भारतीय सेनेशी पण जुडले, पण ते आज राजकारणात पण आहेत. पण डेफिनेटली मी जसं म्हटलं तुम्हाला आधी की मी राजकारणात गेलो तरी ती मी वेगळ्या वेनी जाईल. म्हणजे काय ती टाइम विल टेल. ती सगळेच मी माझी सिक्रेट्स आता तुमच्याकडे ठेवलं तर पुढचं जे मी चेसबोर्डवर ठेवलेत ना मूव्स, मग ते ओपन होतील ना. बरं, पण येत्या काळामध्ये असं कधी दिसेल अशी शक्यता आहे? शक्यता आहे, मी नाकारत नाही. वा, आय थिंक तुमची चॅनल फर्स्टच असेल जिथे मी ओपनली सांगितले की शक्यता आहे की मी राजकारणात पुढे एंटर होऊ शकतो. नाही, मला हे खूप आवडलं, तुम्ही ओपनली बोललात, तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे मुद्दे मांडलेत मला खूप आवडलं आणि मलाही मोकळेपणानं बोलू दिलं तुम्ही, आणि मीही मला वाटेल ते बोलत गेलो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मला अजूनही असं वाटतं की ते जरी असं म्हणत असतील की मी फार डोक्याला त्रास करून घेत नाही आणि मी तसंच आहे, तसं नसतं. नाही, तुम्हाला मी त्याच्यासाठी मी तुम्हाला आता ऑफर देतोय की 1 डे किंवा 2 डेज विथ पुनीत बालन आपण करूया. तर तुम्ही माझ्यासोबत राहा. तुम्ही राजकारणात गेल्यानंतर आपण करूया, तेव्हा बघा तुम्ही ऑफर देता की नाही. तर तेव्हा राजकारणी लोकांना आता मला विज आहे, आता मी वेळ नाही असं तुम्ही म्हणाल. पण जर तुम्ही राजकारणात गेलात आणि तुमची एंट्री झाली त्यानंतर 2 दिवस आपण तुमच्याबरोबर 100% करायचं, हे आता इन कॅमेरा सांगतोय मी. मला आवडेल.
तर तुम्ही ज्या पद्धतीनं इनफॅक्ट राजकारणात जेव्हा जाईल मी जाईल, पण मी तुम्हाला ओपनली इन्व्हिटेशन देईल की 2 दिवस तुम्ही माझ्यासोबत काश्मीरला आहे. नक्की. विथ अस अंडर आर हॉस्पिटॅलिटी, अंडर इंडियन आर्मीज हॉस्पिटॅलिटी, तुम्हाला काश्मीर यू विल सी फ्रॉम अ डिफरंट. मला खूप आवडेल आणि तुमचं हे आमंत्रण असेल तर मी स्वीकारतो. मला त्यानिमित्तानं तिथे यायला आवडेल, तुमचं काम बघायला आवडेल आणि अर्थात लोकांनाही दाखवायला आवडेल की जसं बोलणं सोपं असतं आणि करणं वेगळं असतं. तर तुमचे खूप आभार. मला बरं वाटलं की तुम्ही वेळ दिलात आणि आपण बोललो अनेक गोष्टींवर. मला ही खात्री आहे की पुनीत बालन म्हटल्यानंतर काय म्हणतात सोन्याचा चमचा असलेला मुलगाच दिसतो, तो मलाही दिसत होता, जो मी प्रश्न त्यांना विचारला सुद्धा. पण तेवढंच नसतं, तर ते साम्राज्य पुढं नेण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, जे पुनीतजींनी केलं आणि आता इतर अनेक गोष्टींमध्ये दिसत आहेत. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. या इंटरव्ह्यूमधून निश्चित घेण्यासारखं खूप असेल उद्योजकांना आणि फर्स्ट जनरेशनला सुद्धा. तर भेटत राहू, बोलत राहू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. या निमित्तानं पुनीतजींची एक बाजू तुम्हाला दिसली असेल, कारण एवढा एका तासामध्ये तेवढंच शक्य आहे आणि खूप डीप असू शकतात पुनीतजी. तर आपण हळूहळू भेटत राहूच त्यांना. थँक्यू व्हेरी मच पुनीतजी वेळ दिल्याबद्दल. मी तर थांबतो, पण त्यापूर्वी चॅनल जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. हा एपिसोड कसा वाटला हे मला सांगा. शिवाय सोशल मीडियावर तुम्ही आहात तर तिथेही त्यांना जरूर सांगू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता, सर त्याला उत्तर देऊ शकतात आणि मीही देईन. तर पाहत राहा मित्रमणे. थँक्यू.